श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालय नांदेड एक पाऊल पुढे राहण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे महाविद्यालय. या महाविद्यालयातील एक उपक्रमशील विभाग म्हणजे मराठी विभाग. या विभागाच्या अंतर्गत वाचनकट्टा माय मराठी मंडळाच्या वतीने मागील 7 वर्षांपासून सातत्याने वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम आयोजित होत असतात. याचपैकी एक महत्त्वाचा आणि नवा उपक्रम म्हणजे आत्मचरित्राचे अभिवाचन. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या निमित्ताने म्हणजे 12 मार्च 2026 या दिवशी त्यांच्या कृष्णा काठ या आत्मचरित्राचे अभिवाचन आमच्या विद्यार्थ्यांनी सुरू केले आहे. 12 मार्च ते 12 एप्रिल असे महिनाभर हे अभिवाचन चालणार आहे. आजच्या या दिवशी आजच्या भागात कृष्णाकाठ या आत्मचरित्राचा पुढचा भाग आपण समजून घेऊयात. नमस्कार. कृष्णाकाठ यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र. यातील दुसरे प्रकरण वैचारिक आंदोलन हे आपण पाहत आहोत. त्यातील पुढील भाग आता मी वाचते आहे. प्रत्येक बराकीत 100 माणसे राहतील अशी व्यवस्था होती. 12 नंबरच्या बराकीमध्ये अगदी निवडक 100 माणसे होती. त्यामध्ये प्रमुख नावे सांगावयाची झाली तर आचार्य भागवत, रावसाहेब पटवर्धन यांची नावे प्रथम सांगावी लागतील. तसेच या बराकीचे सुरुवातीला तेच प्रमुख होते असे म्हटले तरी चालेल. रावसाहेबांचे आकर्षक व्यक्तिमत्व आणि इंग्रजीवरचे प्रभुत्व यामुळे नवीनच आलेल्या जेल अधिकाऱ्यांनी त्यांना ऑफिसमध्ये येऊन कामात मदत करण्याची विनंती केली. रावसाहेबांनी ती मान्य केली आणि ते रोज ऑफिसमध्ये जाऊ लागले. रावसाहेबांच्या ऑफिसमध्ये जाण्यामुळे एक उत्तम फायदा झाला. त्यांनी अधिकाऱ्यांची मने वळवून राजबंद्यांना वाचण्यासाठी सर्व तऱ्हेची सर्व विषयांवरील पुस्तके मिळविण्याची व्यवस्था केली. मुंबई, पुणे येथील कार्यकर्त्यांच्या व जाणत्या मित्रांच्या सहकार्यामुळे लायब्ररीतून आणि इतरही काही ठिकाणाहून नानाविध पुस्तके जेलमध्ये येऊ लागली. राष्ट्रीय चळवळीतील काही लोकांनी तर अशा तऱ्हेने राजकीय कैद्यांना पुस्तके पुरविण्याचे काम हेच आपले राष्ट्रीय काम मानले होते. त्यामुळे थोड्याच दिवसात 12 नंबरच्या बराकीमध्ये एक चांगल्यापैकी लायब्ररी स्थापन झाली असे म्हटले तरी हरकत नाही. अर्थात या पुस्तकांचे महत्त्व मला प्रथम समजले नाही, ही गोष्ट खरी. जाणते लोक बराकीत येऊन विविध विषयांवर चर्चा करू लागल्या आणि जेलमध्ये आमचे वास्तव्य अधिक समृद्ध व सुसंघटित होऊ लागले. आमच्या दिनचर्या नियमाने बांधल्या गेल्या. आम्हाला खरे तर सक्त मजुरीच्या शिक्षा झाल्या होत्या, पण आम्हा सर्वांना देण्यासारखे कठीण कामच तेथे नव्हते. 50 लोकांच्या गटाला ते 2-4 तास जेलबाहेर घेऊन जात आणि कुठेतरी दगड एकत्र करून नवीन रस्ता बांधण्याचे काम त्यांनी सुरू केले होते. तेथे कामाला लावत, पण तो रस्ता कधीच पुरा झाला नाही. पुढे तर त्यांनी हे बाहेरील कामही बंद केले. बराकीमध्येच कापडी पट्टे विणण्याचे बैठे काम आम्हाला त्यांनी शिकवले. दररोजचा आमच्या विणकामाचा जो ठराविक वाटा होता तो बराकीतल्या बराकीत पुरा केल्यावर आम्हाला बाकी सर्व दिवस मोकळा होता. बराकीतल्या लोकांच्या आता अधिक ओळखी होऊ लागल्या. तेव्हा माझ्या लक्षात आले की महाराष्ट्रातील फार महत्त्वाची माणसे या बराकीत राहायला आली आहेत. यामध्ये पुण्याचे श्री अतितकर, आयुर्वेदतज्ञ मामा गोखले, श्री वि. म. भुसकुटे होते, श्री S. M. जोशी होते. तसेच त्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठात व पुण्याच्या आयुर्वेद विद्यालयात शिकणारे काही विद्यार्थी होते. तसेच अहमदनगरच्या राष्ट्रीय शाळेतीलही विद्यार्थी बरेच होते. कोणी अंडर ग्रॅज्युएट होते तर कोणी मॅट्रिकपर्यंत शिकलेले होते. कोणी मॅट्रिक परीक्षेला बसणारे माझ्यासारखे 4-6 जण होते. या दृष्टीने हा एक मोठा वेगळ्या स्वरूपाचा संच येथे जमला होता असे मला वाटू लागले. या सर्व मंडळींची ओळख पाळख व्हायला 1-2 आठवडे गेले. बराकीत अंथरुणाला अंथरूण लागून बिस्तरे टाकले गेले होते आणि प्रत्येकाचा बिस्तरा म्हणजे जणू काही हॉस्टेलची रूम असे त्याचे स्वरूप असे.
कामाशिवाय असलेला वेळ आपापल्या बिस्तऱ्यावर बसून किंवा वाचन करून घालवावयाचा असा कार्यक्रम चालू होता. हळूहळू त्यातून एक संघटित स्वरूप निर्माण झाले. समविचाराची माणसे एकत्र आली. शारीरिक खेळांची किंवा पत्ते वगैरे बैठ्या आवडी खेळांची आवड असणारी माणसे एकत्र आली. गंभीर वाचन करून वैचारिक चर्चा करणाऱ्यांचा एक स्वतंत्र ग्रुप तयार झाला. 100 माणसांच्या छोटेखानी समान घटकांमध्ये त्यांची वेगवेगळी अशी अंगे प्रस्थापित झाली. आचार्य भागवत यांनी एकदा मला आणि माझ्या इतकेच शिक्षण झालेल्या लोकांना एकत्र बोलाविले आणि सांगितले, तुम्ही तुमचा येथील वेळ, बुद्धी आणि मन संस्कारित करण्याच्या प्रयत्नात घालवा. परीक्षेला बसता येईल किंवा नाही हे सांगता येत नाही, पण एवी तेवी तुम्ही देशभक्तीच्या कार्यात उडी टाकली आहे, तेव्हा होणाऱ्या परिणामाची पर्वा करू नका. पण जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा येथे असलेल्या माणसांची ओळख करून त्यांच्या सहवासाचा लाभ घ्या. तसेच येथे उपलब्ध होणारी पुस्तके वाचून त्यांचाही उपयोग करून घ्या. मला तर हेच हवे होते. म्हणून माझ्यासारखीच असणारी जी तरुण मुले होती त्यांच्याशी मी याबाबत बोललो. त्यामध्ये पांडुतात्या डोईफोडे होते. सेनापती बापट यांचे चिरंजीव वामन बापट होते. पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टर लागू यांचे कनिष्ठ बंधू होते. सोलापूरचे भोसले होते. माझे कराडचे मित्र कोपर्डेकर होते. आम्ही विचार केला की आपण एखाद्या वर्गासारखे एकत्रितपणे काही नवीन काम सुरू करूया आणि त्यासाठी येथे असलेल्या विद्वान मंडळींची मदत घेऊया. या वेळेपर्यंत आणखी काही नवे सत्याग्रही आमच्या बराकीत भरती होत होते. त्यामध्ये माझे मित्र राघू अण्णा आले. शिवाय ह.रा. महाजनी हेही आले. कर्नाटकमधील 1-2 ज्ञाती मंडळीही या बराकीची सदस्य होती. ह.रा. महाजनी माझ्या जिल्ह्यातले म्हणून चांगलेच परिचित होते. मी त्यांना आचार्य भागवतांनी मला दिलेला सल्ला सांगितला. तुम्ही या कामात सहकार्य कराल काय असे विचारले. ते स्वतः वाङ्मय विशारद होते. संस्कृतचे मोठे पंडित होते. आधुनिक शास्त्रांचेही वाचन ते करीत होते. आम्ही तर आमच्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या संस्कृत भाषेच्या ज्ञानामुळे महाजनी शास्त्री या नावानेच त्यांना संबोधित होतो. महाजनींनी सुचवले की या सर्व विद्यार्थी मंडळींना जमवून आपण कालिदासाचे शाकुंतलचे वाचन करूया. त्यांच्याजवळ ते पुस्तक होते व ते बरोबरच घेऊन आले होते. आणि मग दुसऱ्या दिवसापासून आमचा हा शाकुंतल वाचनाचा वर्ग सुरू झाला. कालिदासाची आणि माझी जुनी ओळख मेघदूतापासून होती. आता महाजनींसारखा पटाईत संस्कृत तज्ज्ञ आणि उत्तम शिक्षक आम्हाला शाकुंतल शिकवू लागल्यामुळे हा वाचन वर्ग बराच लोकप्रिय झाला. त्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांखेरीज इतर मंडळीही त्या वर्गाला येऊन बसू लागली. अशा तऱ्हेचे अनेक बौद्धिक व शैक्षणिक वर्ग बराकीच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात सुरू करण्याचे प्रयत्न झाले. आमचे शाकुंतलचे वर्ग सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी आचार्य भागवतांनी आम्हाला शेक्सपियरचे एक नाटक शिकविण्याचे कबूल केले. त्याप्रमाणे त्यांनी निवड केली ज्युलियस सीझर या नाटकाची. आम्हा विद्यार्थ्यांचे इंग्रजी शिक्षण मॅट्रिकपर्यंतचे होते. तेव्हा शेक्सपियरच्या अभ्यासासाठी ते उपयोगी पडू शकेल की नाही याची आम्हाला शंका होती. पण आचार्य भागवत हे हाडाचे शिक्षक. त्यांनी फार परिश्रम घेऊन नाटकाची पार्श्वभूमी, ज्युलियस सीझरचे इतिहासातले महत्त्व आणि या नाटकातील इतर व्यक्तिरेखा व सौंदर्यस्थळे इतक्या कौशल्याने सांगायला सुरुवात केली की शाकुंतलचा वर्ग जसा लोकप्रिय झाला तसाच हाही झाला. ज्युलियस सीझरच्या आणि शाकुंतलच्या या वर्गाच्या कीर्तीमुळे इतर विद्वान मंडळींनीही अशाच प्रकारचे वर्ग बराकीत सुरू केले. हे दोन्ही प्रयोग जवळजवळ महिनाभर चालू होते. त्यानंतर आमचाही आत्मविश्वास वाढला. इतर इंग्रजी पुस्तके वाचण्यासाठी आमची इच्छा जागी झाली. कधी इतरांच्या शिफारसीवरून तर कधी आपल्या आवडीवरून आम्ही पुस्तके निवडू लागलो व वाचू लागलो. वाचनाची दिशा आणि खोली बदलू लागली. या
जेलच्या सव्वा वर्षांच्या संपूर्ण मुक्कामात पुढच्या विद्यार्थी जीवनात जितके वाचले नसेल तितके मी वाचून घेतले. राजकीय विचारांच्या वेगवेगळ्या छटा आणि त्यांचा परस्परांशी संबंध याचाही आता बराकीमध्ये चर्चेच्या रूपाने व्यासंग सुरू झाला होता. आचार्य भागवत हे कट्टर गांधीवादी म्हणून प्रसिद्ध होते आणि गांधीवादाची ते बौद्धिकदृष्ट्या उकल करून सांगत असत. महात्मा गांधी हे निव्वळ राजकीय पुढारी आहेत असे नसून मानवी विचारांच्या परिपक्वतेत भर घालणारी अशी नवी दृष्टी त्यांनी आपल्या तत्त्वज्ञानाने दिली आहे असे ते सांगत असत. गांधीवादी विचार हा भारतीय संस्कृतीतून निर्माण झालेला एक नवीन जीवन दृष्टिकोन आहे आणि त्या विचारांना जशी काही मूलभूत आर्थिक सिद्धांताची बाजू आहे तशीच राजकीय बाजूही आहे. तसेच त्या विचारांना काही शास्त्रीय पायाही आहे. किंबहुना ते जीवनाचे एक स्वतंत्र तत्त्वज्ञान आहे. अहिंसा आणि सत्य हे नुसते दोन शब्द नसून एकाच तत्त्वप्रणालीच्या दोन बाजू आहेत. आचार्य भागवत आपले हे विचार मोठ्या आक्रमक पद्धतीने मांडत असत आणि मग यावरती चर्चा व वाद सुरू होत असे. आम्ही सर्वच कार्यकर्त्यांनी गांधीजींचे राजकीय नेतृत्व मान्य केलेले होते, परंतु सर्वांनीच त्यांचे तत्त्वज्ञान स्वीकारलेले होते किंवा सर्वांना ते समजलेले होते असे म्हणता येण्यासारखे नव्हते. या चर्चांमुळे विचारातील मूलभूत फरक आणि त्यातील फरकांच्या सूक्ष्म छटा ध्यानात यायला मदत झाली. आचार्य भागवत प्रतिपादतात या अर्थाने मी गांधीवाद स्वीकारला आहे काय, असा प्रश्न मी स्वतःला विचारू लागलो आणि त्याचे उत्तर होकारार्थी येईना. माझ्या मनात हा संघर्ष पुढे कित्येक वर्षे चालणार होता याची मला यावेळी कल्पना नव्हती. गांधीवादाच्या चर्चेबरोबर समाजवाद आणि मार्क्सवाद याही विचारांची बराकीतील या वर्गात चर्चा सुरू झाली आणि त्याला पोषक असे वाङ्मयही आम्हा लोकांना वाचण्यासाठी मिळू लागले. आमचे राजकीय शिक्षण हे या पद्धतीने नियमित सातत्याने व मोठ्या तीव्रतेने सुरू झाले. काय वाचावे आणि काय वाचू नये असे वाटावे इतक्या पुस्तकांचा साठा येथे जमला होता. S.M. जोशी, ह.रा. महाजनी ही तरुण मंडळी गांधीवाद स्वीकारलेल्यांपैकी दिसत नव्हती. त्यांच्या मनात त्यासंबंधी अनेक शंका होत्या व ते त्या वेळोवेळी विचारत असत. स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी समाजवादाचा विचार आवश्यक नाही का, असे प्रश्न उभे करीत आणि त्यांचे हे प्रश्न बरोबर आहेत असे मला वाटले. V.म. पुस्कुटे हे मार्क्सवादाचे नवे भोक्ते होऊ घातले होते. त्यांच्या मताने निव्वळ समाजवादाची पोकळ भाषा बोलून काही काम भागणार नाही, तर समाजवादाचा शास्त्रीय विचार करून त्या विचाराची पद्धत राजकीय लढ्यात स्वीकारल्याशिवाय हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळणार नाही असे विचार ते मांडत. गांधीवाद, समाजवाद व मार्क्सवाद या तिन्ही गोष्टींपेक्षाही वेगळा दृष्टिकोन ठेवून विचार करणारी ही मंडळी होती. त्यांचे म्हणणे असे की हे असे तात्विक आग्रह निरर्थक आहेत. टिळक, गांधी यांनी स्वराज्याची जी मागणी केली आहे त्या मागणीसाठी ते जे सांगतील ते आचरणात आणून इंग्रजांशी लढत राहिले पाहिजे आणि हेच आपणा सर्वांचे काम आहे. तत्त्वज्ञानाच्या घटपटादी वादामध्ये पडण्यात काही अर्थ नाही. यामुळे उगीच बुद्धिभेद आणि माणसे एकमेकांपासून दूर जातात. आमच्या बराकीत चाललेल्या विविध विचारांचे हे धावते चित्र आहे. या पार्श्वभूमीवर माझे विचार विश्व बनत होते. केव्हा केव्हा असे होई की ज्यांचे म्हणणे ऐकावे त्यांचे म्हणणे बरोबर आहे असे वाटे, पण मग सगळ्यांचेच म्हणणे बरोबर कसे असेल? कोणते तरी एकच म्हणणे बरोबर असेल, मग ते कोणते याचा निर्णय आपणच आपल्या मनाशी केला पाहिजे. शेवटी मी मनाशी ठरवले की कोणताही निर्णय कोणी सांगितले म्हणून आपण स्वीकारायचा नाही. विचारांच्या क्षेत्रातील निर्णय हा आपला आपणच केला पाहिजे आणि त्यासाठी आपण वाचन केले पाहिजे, चिंतन केले पाहिजे. जेलमध्ये तर वाचन केलेच पाहिजे, परंतु जेलच्या बाहेर गेल्यानंतरही वाचन व चिंतन सुरू ठेवले पाहिजे. प्रत्यक्ष जनतेत काम करीत असताना आलेल्या अनुभवाच्या आधारे या संबंधीचे निर्णय घेतले पाहिजेत. प्रथमतः मला अवघड वाटणाऱ्या
आणि माझ्या काहीशा आवाक्याच्या बाहेर असणाऱ्या या पुस्तकांच्या वाचनाला मी हात घातला. इंग्रजी शब्दकोशाचा वारंवार उपयोग करून आणि अवतीभोवतीच्या मित्रमंडळींशी चर्चा करून मी बर्ट्रँड रसेल यांचे रोड्स टू फ्रीडम हे पुस्तक वाचले. जवळजवळ 1 महिनाभर मी हे पुस्तक वाचत होतो. या पुस्तकाच्या वाचनामुळे विचारांच्या दिशा किती व्यापक आहेत याचा अंदाज आला आणि स्वातंत्र्याचा हा प्रश्न केवळ हिंदुस्थानापुरता मर्यादित नसून सर्व मानवजातींमध्येच या प्रकारच्या विचाराने खळबळ माजवली आहे याचीही कल्पना आली. शास्त्रीय दृष्टीने विचार कसा करावा याचा पहिला अनुभव मला रसेलच्या या पुस्तकाच्या वाचनातून आल्यासारखा झाला. या पुस्तकाच्या वाचनानंतर आपण आणखी काही इंग्रजी पुस्तके वाचू शकू असा आत्मविश्वास माझ्या मनात आला आणि त्याप्रमाणे गांधीजींच्या जीवनावर, लेनिनच्या जीवनावर असलेली पुस्तके मी पाहू लागलो. मार्क्सवादाच्या मला समजणाऱ्या वाङ्मयाबरोबर रशियन राज्यक्रांतीबद्दलही मी बरेचसे वाचले. 10 Days That Shook the World हे जॉन रीड यांचे पुस्तक 12व्या बराकीत फार लोकप्रिय झाले होते. मी त्या पुस्तकावरील चर्चा आणि त्यांचे प्रत्यक्ष वाचन या दोन्ही तऱ्हांनी पुस्तक समजावून घेण्याचा प्रयत्न केला. रशियन राज्यक्रांतीची सगळी कहाणी रोमांचकारी आहे आणि त्यातील लेनिनचे कार्य जागतिकदृष्ट्या ऐतिहासिक स्वरूपाचे आहे. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाची फार मोठी छाप माझ्या मनावर पडली. रशियन राज्यक्रांती ज्या प्रकाराने झाली त्या प्रकारे इतर देशात राज्यक्रांती होईल की नाही हे सांगणे अवघड आहे. किंबहुना हे काम जरा अवघड आहे अशीच त्यावेळी माझी भावना होती. परंतु लेनिन यांच्या राजकीय व आर्थिक परिस्थितीचे विश्लेषण करून निर्णय घेण्याच्या शक्तीबद्दल अचंबा वाटत राहिला आणि लेनिन संबंधी वाटणारी आदराची भावना तेव्हापासून जी मनात बसली ती त्यानंतरही आजपर्यंत वाढत राहिली आहे. लेनिन संबंधीच्या गोष्टी डॉक्टर शेट्टी आणि ह. रा. महाजनी यांच्याशी बोलत असतानाच त्यांनी मानवेंद्रनाथ रॉय या हिंदी कम्युनिस्ट नेत्याचा उल्लेख केला आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी पुष्कळ गोष्टी सांगितल्या. त्यांनी देशत्याग करून कशाप्रकारे वनवास पत्करला आणि हे वनवासाचे जीवन भटकत काढत असताना मेक्सिकोमध्ये त्यांनी कम्युनिझमचा स्वीकार कसा केला. त्याचप्रमाणे रशियन राज्यक्रांतीनंतरच्या बांधणीच्या काळात आंतरराष्ट्रीय कम्युनिझमच्या प्रसारानिमित्त उभारलेल्या संघटनेत रॉय यांनी लेनिनच्या बरोबर काही वर्षे काम कसे केले या संबंधीच्या हकीकत त्यांनी मला विस्ताराने सांगितल्या. या हिंदी नावासंबंधी मला एक नवी जिज्ञासा वाटू लागली. डॉक्टर शेट्टी हे या सत्याग्रहात जेलमध्ये आले असले तरी ते मानवेंद्रनाथ रॉय यांचे वैचारिक साथी होते असे नंतर त्यांनी आम्हाला सांगितले. त्याचप्रमाणे मानवेंद्रनाथ रॉय हे त्यावेळी जेलमध्ये होते तरी तेथून आपल्या सर्व मंडळींशी ते पत्रव्यवहाराने कसा संबंध ठेवतात आणि आपले विचार कळवित असतात याची काहीशी गुप्त माहितीही त्यांनी मला सांगितली. मानवेंद्रनाथ रॉय यांच्या नावाशी माझी पहिली ओळख अशी झाली आणि पुढे त्यांच्या विचारांशी असलेला संबंध काहीसा वाढत गेला. परंतु प्रथमच मी त्यांच्या संबंधी येथे ऐकले म्हणून मी याचा उल्लेख या ठिकाणी करत आहे. जेलमधून बाहेर पडल्यानंतर मी माझ्या अनेक सहकारी मित्रांच्या सोबतीमुळे आणि आग्रहामुळे काही काळ रॉय यांच्या विचारांचा पाठपुरावा केला होता. पण ती पुढची कहाणी आहे. या राजकीय स्वरूपाच्या पुस्तकांच्या वाचनाबरोबरच वाङ्मयाच्या वाचनाची माझी आवड जुनी होती. तिला आता नवा अर्थ प्राप्त झाला. आचार्य भागवतांच्या बिछाण्याभोवती रोज संध्याकाळी आम्हा अनेक जिज्ञासू सत्याग्रहींचा गराडा पडलेला असे. आचार्य भागवत हे सर्वंकष बुद्धीचे गृहस्थ होते. प्रखर विद्वत्ता आणि तितकीच परखड वाणी ही त्यांची 2 मोठी आयुधे होती आणि ते अनेक विषयांवर तासनतास बोलत असत आणि ते निव्वळ ऐकूनसुद्धा कोणी मनुष्य बहुश्रुत ज्ञानी झाला असता. आचार्य भागवतांच्या श्रोत्यातला मी एक कायमचा श्रोता होतो. बोलण्यापेक्षा ऐकण्यावर मी तेव्हापासून अधिक भर देऊ लागलो.
एकदा बोलता बोलता सहज त्यांनी बॅरिस्टर सावरकर यांच्यासंबंधी उल्लेख केला. त्यांच्या हिंदुत्ववादी राजकारणावर त्यांनी सपाटून टीका केली. आचार्य भागवतांनी सावरकरांनी केलेल्या हिंदुत्वाच्या व्याख्येसंबंधी विश्लेषण केले. या हिंदुत्वाच्या पायावर जर आम्ही राजकारण उभे करण्याचा प्रयत्न केला तर भारताचे रहिवासी असलेल्या अनेकविध धर्मातील लोकांची एकता कशी साधणार? जनतेची एकता हा स्वातंत्र्याचा प्राण आहे. या हिंदुत्वाच्या आग्रहामुळे जनता एकसंध राहू शकणार नाही. म्हणून हा प्रतिगामी विचार आहे. भागवतांच्या टीकेचा हा सारांश होता. मला ही टीका पटली. ओघाओघाने कोणीतरी त्यांना विचारले, साहित्यिक म्हणून सावरकरांबद्दल तुम्हाला काय वाटते? मगाशी त्यांच्यावर राजकीय टीका करणारे आचार्य भागवत एकदम बदलून गेले. त्यांच्या मनामध्ये त्याचप्रमाणे बोलण्यामध्ये एक प्रकारचा हळुवारपणा निर्माण झाला आणि त्यांनी सांगितले, मला अत्यंत प्रिय आहेत ते कवी सावरकर. एवढेच नव्हे तर दुसऱ्या दिवसापासून सावरकरांचे गोमंतक आणि कमला यांचे प्रकट वाचन सुरू करणार असल्याचे जाहीर करून ज्यांना कुणाला यायचे असेल त्याने यावे असे आवाहनही त्यांनी केले. आता गोमंतक आणि कमला या काव्यांच्या वाचनासाठी आम्ही सर्व मंडळी दररोज जमू लागलो. सावरकरांच्या या काव्याचा आस्वाद घेण्याची संधी मला प्रथमच मिळाली. त्यातील कमला काव्याची गोडी तर अवीट आहे. त्याची भाषा, त्यातल्या भावना आणि त्यामध्ये असलेली देशप्रेमाची उत्कटता ही तरुण मनाला मोहून टाकणारी आहे. मी यापूर्वीच सावरकरांची कविता का वाचू शकलो नाही याचे मला आश्चर्य वाटू लागले. या सामुदायिक वाचनानंतर इतरही काही पुस्तकांच्या सामुदायिक वाचनाची पद्धतही आमच्या बराकीमध्ये रूढ झाली. याचे नेतृत्वही आचार्य भागवत यांच्याकडे होते. ते उत्तम शिक्षक असल्यामुळे आपल्याला जे आवडते आणि माहीत आहे ते सर्वांना सांगून जाणते करावे हा त्यांचा स्वभावधर्म होता आणि त्यामुळे ते मोठ्या आनंदाने हे काम करीत असत. या तऱ्हेने शिक्षण देण्याची त्यांना हौस होती. पण त्याचबरोबर अर्धवट अपुऱ्या तऱ्हेने वाचन करणाऱ्या लोकांवर त्यांचा राग होता. मला एकदा आठवते, एक चांगले वकील असलेले गृहस्थ गीतांजली वाचत होते. त्यांना काही शंका उद्भवल्या म्हणून ते आचार्य भागवत यांना विचारू लागले, आचार्यजी, मी गीतांजली वाचतो आहे, परंतु त्यातला दाऊ आणि हिम यांचा नेमका अर्थ काय? तुम्ही रवींद्रनाथांची गीतांजली वाचत आहात आणि त्यातला दाऊ आणि हिमचा अर्थ तुम्हाला कळत नसेल तर वाचायचे बंद करा, असे तुसडे उत्तर देऊन ते मोकळे झाले. जिज्ञासूला शिक्षित करावे, परंतु दांभिकपणाने वाचन करणाऱ्यांचा तिरस्कार करावा अशी त्यांची मनोवृत्ती होती. मी भुस्कुटे यांच्याकडेही जाऊन बसत असे आणि त्यांच्याकडून मार्क्सवादाचा विचार समजावून घ्यायचा प्रयत्न करी. भुस्कुटे हे आचार्यासारखेच प्रतिभासंपन्न विद्वान नव्हते, परंतु त्यांनी आपल्या मार्क्सवादाचा अभ्यास अत्यंत परिश्रमपूर्वक आणि अत्यंत प्रामाणिकपणे चालू केला होता. त्यावरील काही ग्रंथाचे मराठी वाचकांसाठी भाषांतर करण्याच्या कामातही ते गुंतले होते. सहकाराच्या चळवळीत त्यांची वाढ झाली होती, त्यामुळे गांधीवादाच्या परंपरेत ते वाढले होते. परंतु 32 सालच्या या जेलमधील वास्तव्याचे त्यांच्या विचारात परिपूर्ण बदल झाला. साम्यवादाचा स्वीकार केल्याशिवाय हिंदुस्थानचे आणि जगाचे प्रश्न सुटणार नाहीत असे त्यांचे म्हणणे असे. त्यांच्याजवळची समाजवादासंबंधीची काही सोपी पुस्तके त्यांनी आम्हाला वाचायला दिली. त्यातली बरीचशी पुस्तके वाचायला आणि समजायला अवघड असणारी अशी होती, पण त्यांनी दिलेली कम्युनिस्ट मॅनिफेस्टो ही पुस्तिका मी त्यांच्याजवळ बसूनच समजावून घेऊन अभ्यासली. मार्क्सच्या विचारांचे पुसट का होईना दर्शन व्हायला कम्युनिस्ट मॅनिफेस्टो ही पुस्तिका पुरेशी आहे असे माझे तेव्हापासून मत बनले आहे. इतिहासाच्या विकासाकडे एका नव्या दृष्टीने पाहण्याची नजर मार्क्सने जगाला दिली असा माझा समज झाला आणि तो आजही कायम आहे.
मार्क्सच्या पद्धतीने हिंदुस्थानचे प्रश्न सुटतील की नाही याचा माझा निर्णय तेव्हा होत नव्हता. वाटे की मार्क्सच्या विचाराकडे पाठ न फिरवता हिंदुस्थानने आपले प्रश्न आपल्या अनुभवातूनच सोडवले पाहिजेत. आज मात्र माझी स्पष्ट भावना झाली आहे की आज 19व्या शतकातल्या मार्क्सच्या विचारांच्या फार पुढे जग गेलेले आहे. मार्क्सवादी म्हणणाऱ्या मंडळींनाही नवीन जगाशी जमवून घ्यावे लागेल, अशी आजची परिस्थिती आहे. पण यामुळे मार्क्सने जगाला दिलेल्या विचारधनाचे महत्त्व कमी होत नाही. किंबहुना त्याने दिलेल्या मूलभूत दृष्टिकोनाची वाट पुसतच आजच्याही विचारवंतांना जावे लागत आहे. गौतम बुद्ध आणि येशू ख्रिस्त यांच्यानंतर एवढ्या मोठ्या मानव समाजाच्या जीवनपद्धतीवर परिणाम करणारा कोणी तत्त्ववेत्ता झाला असेल तर तो मार्क्सच, हे कबूल करावे लागेल. 12व्या बराकीतील आमचे हे शिक्षण आणि वाचन दिवसेंदिवस असेच वाढत राहिले. त्यातून नवे स्नेही लाभले. महाराष्ट्राच्या विविध विभागातून आलेल्या लोकांच्या ओळखीपाळखी झाल्या. सोलापूरचे अनंतराव भोसले हे या ठिकाणी मला एक नवे मित्र मिळाले. आमचे राघवअण्णा लिमये हेही वाचत असत, परंतु त्यांची वृत्ती फार खोलात शिरण्याची नव्हती. मला ते नेहमी म्हणत, इतके काय वाचत बसतो? स्वराज्यासाठी लढायचे एवढी साधी गोष्ट तुला मला समजली एवढे पुरे आहे. मी त्यांना म्हणे, आपण जेव्हा बाहेर जाऊ तेव्हा तुमचा सल्ला मी मानेन, पण आज येथे असलेल्या वेळेचा उपयोग करून मला जितके वाचता येईल तेवढे वाचून समजून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. राघवअण्णांनी 12व्या बराकीत चला खेळू या नावाचा क्लब सुरू केला आणि त्यामध्ये हुतुतू, आट्यापाट्या, खो खो इत्यादी खेळ संध्याकाळच्या वेळेला बराकीच्या बाहेरच मोकळ्या जागेत आम्ही खेळत असू. बराकीतल्या अत्यंत आनंदाचा वेळ म्हणजे अंघोळीचा. अंघोळीसाठी आम्हाला प्रत्येक बराकीत छोटे छोटे घाट बांधून दिले होते. तिथे मुबलक पाणी मिळे. अंघोळीसाठी आम्हाला प्रत्येक बराकीत छोटे छोटे घाट बांधून दिले होते. तेथे मुबलक पाणी मिळे. बादल्या अंगावर ओतून घेऊन आम्ही स्नान करीत असू. घरची मंडळी भेटीला येत तेव्हा साबण, दंतमंजन अशी काही साधने घेऊन येत असत. तेव्हा ही सगळी व्यवस्था ठीक होती. कपडे उत्तम स्वच्छ ठेवण्याची स्पर्धाच 12 नंबरच्या बराकीत सुरू झाली होती असे म्हटले तरी चालेल. काही मंडळी या स्पर्धेत आघाडीवर असत. अगदी जेलचे कपडे असले तरी ते परीटघडीचे करून वापरणारेही काही लोक होते. या शर्यतीत मी पुढे नव्हतो, पण फार मागेही नव्हतो. मध्यावर कुठेतरी असेल. जेलमध्ये दररोज संध्याकाळी सर्व तऱ्हेच्या भाज्यांचा एक संमिश्र काढा मिळत असे आणि तो खाल्ल्यानंतर दात काळे पडत असत. हा काढा म्हणजे दातांच्या आरोग्याचा मोठाच शत्रू होता असे म्हटले तरी चालेल. जेलमध्ये असताना एक वेळा मला माझे वडील बंधू गणपतराव भेटायला आले होते. एकदा आई पण भेटायला आली होती. 5-10 मिनिटांच्या अशा या भेटीत कसलेच समाधान वाटत नसे, परंतु नजरभेटीचा जो आनंद होता तो काही कमी समाधानकारक नव्हता. माझी प्रकृती सामान्यतः उत्तम आहे या गोष्टीचा आईला आनंद वाटत असे. गणपतरावांनी माझ्यासाठी काही पुस्तके आणली होती. अधूनमधून अशा भेटीमुळे मानसिक समाधान लाभत असे. शेवटी मात्र जेलमध्ये एकाकी वाटू लागले. वाचन जरी करीत होतो तरी शेवटी वाचन तरी किती करणार? या जेलमध्ये झालेल्या महाराष्ट्राच्या राजकारणावरच्या चर्चाही मोठ्या अर्थपूर्ण असत. मात्र महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थिती संबंधाने येथील पुढारी मंडळी ज्या चर्चा करत त्यावरून या शहरी पुढाऱ्यांचा ग्रामीण समाजाबद्दल केवढा गैरसमज आहे याची मला कल्पना आली. यातले बरेचसे उच्चभ्रू प्रवृत्तीचे लोक असत. सत्यशोधक चळवळीसंबंधी आणि महात्मा फुले यांच्याबद्दल या लोकांना कमी माहिती आहे असे मला वाटते. यामध्ये अपवाद म्हणून समाजवादी विचारसरणीची जी मंडळी होती त्यात S.M. जोशी, ह.रा. महाजनी,
बुसकुटे ही मंडळी काहीशी समजूतदारपणाने बोलत असत. SM जोशी हे विशेषतः तरुण कार्यकर्त्यांच्या चळवळीकडे आणि त्यांच्या प्रश्नाकडे मोठ्या आत्मीयतेने पाहत असत. ते त्यावेळी यूथ लीगचे पुढारी होते. 12 नंबरच्या बराकीमध्ये एके दिवशी संध्याकाळी युवक चळवळीच्या संबंधाने त्यांचे एक सुरेख व्याख्यान झाल्याची मला आठवण आहे. त्यांची त्या विषयाची तळमळ आणि स्वातंत्र्यासंबंधी असलेल्या भावनेची तीव्रता, सर्व जातींच्या मंडळींना एकत्र घेण्याची वाटण्याची गरज या त्यांच्या विचारसरणीने माझ्या मनात त्यांच्याबद्दल जिव्हाळा निर्माण झाला. दररोज चाललेल्या वादाच्या खटपटीत ते फारसे भाग घेत नसत. प्रसंगोपात ते वादात पडत, परंतु जेव्हा पडत त्यावेळी मोठ्या हिरिरीने पडत. त्यांच्या सेवाभावी वृत्तीबद्दल मला फार मोठा आदर वाटण्यासारखा अनुभव या काळात आला. जेलमध्ये त्यांनी सत्याग्रहींचे केस कापण्याचे आणि दाढी करण्याचे काम आपणहून आपल्याकडे मागून घेतले आणि हळूहळू ते यात थोडे फार तज्ज्ञ झाले असे म्हणायला हरकत नाही. ते काम ते मोठ्या आनंदाने आणि हसत खेळत करीत असत. त्यामुळे SM जोशी हे 12व्या बराकीतील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व होते. याचवेळी आमच्याबरोबर कोल्हापूरचे वीर माने 12 नंबरच्या बराकीत होते. ते बोलण्यात ओबडधोबड, कमी शिकलेले, परंतु देशसेवेची अत्यंत तीव्र जाणीव असलेले कार्यकर्ते होते. त्यांनी मुद्दाम आमच्या जेलचे संडास साफ करण्याचे काम मागून घेतले होते. SM जोशी, वीर माने यांच्यासारखी माणसे आमच्यात होती याचा आम्हाला अभिमान वाटे. वीर माने आणि माझी ओळख पुढे कोल्हापूरला शिक्षणासाठी गेल्यावर अधिक वाढली आणि आमची मैत्री वाढत राहिली. आमच्या 12 नंबरच्या बराकीमध्ये नुसते चर्चा, वक्तृत्व आणि शिक्षण एवढेच काम चालू होते असे नाही, तर पुढे पुढे तेथे बराकीचे बुलेटिन निघू लागले. आपल्याला वाटणारे विचार कागदांवर किंवा स्लेट पाटीवर लिहून बराकीतील सर्व मंडळीत ते फिरवावे अशी प्रथा सुरू झाली. हरा महाजनी आपल्याजवळ असलेल्या स्लेट पाटीवर दोन्ही बाजूंनी आपल्या सुरेख अक्षरात त्या दिवसांचा त्यांचा विचार लिहून ठेवत असत आणि तो सर्व बराकीत फिरवला जाई. बजरंग या टोपण नावाखाली ते असे लेख लिहित. त्यांच्या लेखनातील ते कौशल्य पाहिल्यावर त्यावेळी माझ्या मनाची खात्री झाली की पुढे हे प्रसिद्ध लेखक होतील आणि झालेही तसेच. पुढे महाराष्ट्रात लोकसत्ताचे एक प्रभावी संपादक म्हणून त्यांनी लौकिक मिळवला. त्यांच्या पत्रकारितेचा श्रीगणेशा बराक क्रमांक 12 मध्ये असा झाला होता. अशा तऱ्हेने जेलमध्ये आमचे दिवस चालले होते. 1931 साल संपले आणि 32 उजाडले. यावेळी घडलेली आणखी एक महत्त्वाची घटना म्हणजे 32 सालामध्ये महात्मा गांधीजींनी केलेला कम्युनल अवॉर्ड संबंधीचा आमरण उपवास. या उपवासाचा आमच्यावर खूप परिणाम झाला. यासंबंधी बराकीमध्ये चर्चा सुरू झाली. शेड्यूल्ड कास्टना स्वतंत्र मतदारसंघ देण्याची योजना ब्रिटिश सरकारने जाहीर केली. त्यामुळे देशात मतभेदाचे वातावरण निर्माण झाले. राजकीयदृष्ट्या एक समाज दुसऱ्या समाजापासून अशा कारणाने वेगळा करून राष्ट्रात दुही पेरण्याचा एक मार्ग म्हणजे स्वतंत्र मतदारसंघ करणे ही गोष्ट हिंदुस्थानला अनुभवाने माहिती होती. मुसलमान समाजाला वेगळा मतदारसंघ देऊन त्याचा परिणाम शेवटी देशाच्या जीवनामध्ये एक मोठी दुफळी निर्माण होण्यास झाला होता याचा अनुभव होता. हिंदू समाजातून पुन्हा एकदा त्यातला अस्पृश्य मानला जाणारा समाज राजकीय दृष्टीने कायमचा बाजूला करण्याचा या ब्रिटिश सत्तेने टाकलेला एक डाव आहे असे आपले मत राष्ट्रीय विचारांच्या मंडळींनी जाहीर केले आणि हे थांबविले पाहिजे असा निर्धार व्यक्त केला. ते कसे थांबविणार हा मोठा प्रश्न होता. महात्मा गांधीजींनी यासाठी उपोषण केले होते. हरिजनांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची योजनाच मुळातून काढून टाकली पाहिजे असा त्यांचा निर्धार होता. उपोषण सुरू झाल्यानंतर या प्रश्नाची देशात विशेष चर्चा होऊ लागली
आणि संबंध देश चिंतेत पडला. उपोषणाचे दिवस जसे जसे जाऊ लागले तसतशी चिंता अधिक वाटू लागली. महात्मा गांधींचे झालेले वय लक्षात घेता त्यांच्या जीवनास धोका आहे असे लोकांना वाटू लागले. मग मध्यस्थांच्या खटापटी सुरू झाल्या. डॉक्टर आंबेडकर यांचे मन वळवून काही तडजोड काढावी असा प्रयत्न सुरू झाला. डॉक्टर आंबेडकरांनी गांधीजींची भेट घ्यावी असे प्रयत्न सुरू झाले. या संदर्भात आमच्या जेलमध्ये झालेल्या चर्चा मला आठवतात. हरिजन समाज, विशेषतः डॉक्टर आंबेडकरांना मानणारा समाज, हा संपूर्णतः स्वातंत्र्याच्या लढ्याच्या बाहेर होता. ही गोष्ट मी लहानपणापासून पाहत आलो होतो. त्यांचे केवढे घोर परिणाम होतात हे आता अधिक लक्षात आले. काही लोकांच्या मते आंबेडकरांनी तातडीने येऊन महात्मा गांधीजींच्या सूचना मान्य करून त्यांना उपोषण सोडण्यास सांगावे असे होते. काही जे अतिरेकी होते ते म्हणत असत की इंग्रजांचे व त्यांचे हितसंबंध जुळले असल्यामुळे ते काही असे करणार नाहीत. महात्मा गांधीजींच्या प्राणाला धोका जरूर होता, तरी हे असे बोलणे अनुदारपणाचे होते असे मला त्यावेळी वाटले. डॉक्टर आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाबद्दल राष्ट्रीय चळवळीत त्यावेळी बरेच अन्यायकारक गैरसमज होते. त्यांच्या विद्वत्तेबद्दल सर्वांनाच आदर असे, पण दलित समाजाचे प्रतिनिधी म्हणून ज्या अनुभवातून ते गेले होते त्यानुसार त्यांची राजकीय मते बनली होती. त्यांच्या जीवनाच्या प्रेरणा आणि वेदना समजून घेण्याची आत्यंतिक आवश्यकता होती. आम्ही सगळेच महात्मा गांधीजींचे अनुयायी होतो, त्यामुळे सगळ्यांना काळजी वाटू लागली. आम्ही सगळे सकाळ संध्याकाळ सामुदायिक प्रार्थना करीत होतो. हिंदुस्थानातील ही दुफळी बंद होऊन राष्ट्रीय प्रवाह हा पूर्ववत राहावा यासाठी योजिलेला गांधीजींचा हा अखेरचा उपाय आहे याची आम्हाला कल्पना आली. आपल्या स्वातंत्र्य चळवळीत काही अपुरेपणा आहे हेही सर्वांच्या ध्यानात आले. दलित समाजाच्या मनात राष्ट्रीय भावना निर्माण व्हावी यासाठी काही महत्त्वाची पावले उचलल्याशिवाय हे घडणार नाही अशी मनोमन जाणीव झाली. सुदैवाने बाहेरच्या लोकांच्या प्रयत्नांना यश आले. विशेषतः डॉक्टर आंबेडकरांच्या मनाच्या मोठेपणामुळे त्यांनी आपले विचार सोडून देऊन प्रसिद्ध पुणे करारावरही सही केली आणि हिंदू समाजाची व राष्ट्रीय जीवनाची ही फाळणी या प्रकारे वाचविली. डॉक्टर आंबेडकरांनी गांधीजींचे प्राण वाचवले याबद्दल मला डॉक्टर आंबेडकरांबद्दल मनात रुजलेली आदराची भावना दुणावली. या जेलमध्ये असताना दुसरी एक नमूद करण्यासारखी गोष्ट अशी की गांधीजी शेजारी येरवाडा जेलमध्ये असताना आम्हा कॅम्पवासी सत्याग्रहींना गांधीजींचे चुकूनही दर्शन होत नसे किंवा त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क साधता येत नसे. आमच्या कॅम्प जेलच्या प्रमुख प्रतिनिधींनी हा प्रश्न जेल प्रमुख अधिकाऱ्यांसमोर मांडला आणि त्याने याबाबत गांधीजींशी चर्चा केली. त्यानुसार अधूनमधून दरमहा किंवा दर 2 महिन्यांनी कॅम्प जेलचे निवडक 2 प्रतिनिधी गांधीजींना भेटण्यासाठी पाठवावयाचे असे ठरविले आणि पुढे असे लोक जाऊन गांधीजींना भेटत असत आणि तेथून परत आल्यानंतर त्यांची काय चर्चा झाली याची माहिती प्रत्येक बराकीत जाऊन देत असत. अर्थात या भेटीमध्ये राजकीय चर्चा न करण्याचे तत्त्व गांधीजींनी स्वीकारले होते. त्यामुळे विधायक कार्यासंबंधीची किंवा काही वैचारिक प्रश्नासंबंधीची चर्चा करणे एवढेच शक्य होते. मला आठवते गांधीजींचे चिरंजीव श्री रामदास गांधी आमच्या कॅम्प जेलमध्ये होते. ते एक वेळ कॅम्प जेलचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधीजींच्या भेटीस गेले व त्यांनी येऊन भेटीत काय झाले याचा वृत्तांत आम्हाला सांगितला. सत्याग्रहींच्या मनात एक विचार असे की या सत्याग्रहाचा शेवट कसा होणार याचा काही अंदाज गांधीजींनी दिला काय हे समजून घेण्यासाठी आणि त्यासंबंधी काहीतरी ऐकायला मिळेल अशा आशेने भेटणाऱ्यांच्या परतीनंतर त्यांच्या भोवती सत्याग्रहींची गर्दी होत असे. गांधीजींनी काही अंदाज दिला का? गांधीजी आनंदी आहेत का? त्यांची प्रकृती बरी आहे ना? अशा तऱ्हेचे प्रश्न विचारत असत.